बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव इथल्या महिला वकील ज्ञानेश्वरी अंजान यांना गावच्या सरपंचासह 10 जणांकडून मारहाण करण्यात आली होती। याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्टवरती केली होती। गावामध्ये मंदिराच्या भोंग्याचा आवाज कमी करण्याच्याबद्दल वाद झाला होता। यानंतर या आवाजाबाबत ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान यांनी पोलिसांना सांगितलं आणि याचाच राग मनात धरून सरपंचासह 10 जणांनी त्यांना शेतात गाठून मारहाण केली। या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भामध्ये ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत अंबाजोगाईतील एका महिला वकिलाला मारहाण झाल्याची माहिती दिली होती। सनगाव येथील या ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान असे या महिलेचं नाव आहे। आपण त्यांच्यासोबत ह्या संपूर्ण प्रकार नेमकं काय झालं हे समजून घेणार आहोत। ताई, काय सांगाल, नेमका काय प्रकार आहे? काल आव्हाड साहेबांनी ट्विट करत माहिती दिली आहे। सर, 23 फेब्रुवारी 2023 रोजी इथे गावात जे मंदिर आहे त्याच्यावरच्या भोंग्यांचा आवाज अतिशय तीव्र होता आणि मला अभ्यास करायला कॉन्सन्ट्रेशन लागत नव्हतं माझं। त्याच्यामुळं मग मी जे सरपंच होते अनंत रघुनाथ अंजान त्यांना कॉल केला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही ते भोंग्यांचा आवाज कमी करायला सांगा। मग आणि कुणाला तरी पाठवा म्हणलं तुम्ही, कर्मचारी वगैरे ते इथं राहत नाहीत। तर मग ते हो म्हणले। 2 तास झाले तरी पण काहीच रिस्पॉन्स नाही। परत त्यांना कॉल केला तर ते म्हणले की तो कर्मचारी माझा कॉल रिसीव्ह करत नाही आहे। मग कर्मचाऱ्याचं घर इथं जवळच आहे। मग तिथं मी गेले आणि त्याला उठवून म्हणलं, भैया ते आवाज कमी करायला सांग, तेवढं जाऊन नानांना बोल म्हणलं तू। तर तो म्हणला मी नॉनव्हेज खाल्लेले, मी जाऊ शकत नाही। मग त्याच्यानंतर मी पुन्हा त्या सरपंचाला कॉल केला की बाबा ते आता दुसऱ्या कुणाला तरी पाठवा। तर तो म्हणला आता तू काय कर, डायरेक्ट पोलीस स्टेशनला कॉल कर। तरी पण मी पोलीस स्टेशनला कॉल न करता ग्रामविकास अधिकारी जे आहेत त्यांना कॉल केला, त्यांना ही परिस्थिती सांगितली आणि त्यांना म्हणलं की आवाज कमी करायला सांगा कुणाला तरी। तर ते म्हणले मॅडम मी आल्यावर बघतो आता सकाळी। मी म्हणलं साहेब हे सकाळपर्यंत सुरू राहणार आहे म्हणलं, मग तोपर्यंत मी काय करायचं? मग ते म्हणले आता इलाजच नाही म्हणले, मी काय करू शकत नाही। मग मी नाईलाज म्हणून आणि सरपंचाच्या सांगण्यावरून पोलीस स्टेशनला कॉल केला। कॉल करायला लावणारा सरपंचच होता आणि पुन्हा पोलिसांची मदत मिळाली तर सकाळी तो सगळ्या लोकांना घेऊन आला इथं दारात आणि वडिलांवर आईवर माझ्या दबाव टाकला आणि म्हणे तुमच्या मुलीने पोलीस स्टेशनला कॉल केला आहे आणि तुम्हाला काय म्हणजे कार्यक्रम वगैरे करू द्यायचे नाहीत का, धार्मिक कार्यक्रम वगैरे आम्हाला? तर तो जो आवाज आहे तो नेहमीच असायचा का काही धार्मिक कार्यक्रमानिमित्त? नेहमी सुरू असतो। ह्या गावामध्ये असंख्य मंदिर आहेत, प्रत्येकाचं एक वेगवेगळं म्हणजे वैयक्तिक मंदिर आहे। प्रत्येक मंदिरावर भोंगे असतात आणि ह्या गावात एकही दिवस असा नाही की भोंगे वाजले जात नाहीत। म्हणजे मी तर असं कुठेच बघितलेलं नाही। समजा बाहेर कधी गेलो ना तर काही कारणानिमित्त काही कार्यक्रमानिमित्त भोंगे, पण इथं सतत भोंगे सुरू असतात। मग ती तक्रार तो विषय झाल्याच्या नंतर ह्यांनी जाणीवपूर्वक ग्रामपंचायतच्या ज्या गिरण्या होत्या त्या 3 पिठाच्या गिरण्या माझ्या घराच्या इथं जवळच अतिशय म्हणजे समोरच्या साईडलाच इथं टाकलेल्या आहेत आणि त्या संपूर्ण गावाचं दळण तिथून दळून जाते आणि ते दळण संपेपर्यंत आम्ही म्हणजे ते आवाज ऐकायचा, त्याची धूळ आम्ही सहन करायची। मला त्या गिरण्यांच्या आवाजामुळं मायग्रेन झालं, मायग्रेनचे अटॅक येतात मला सतत। आता 2.5 वर्ष झाले जवळजवळ की मी डोक्याच्या आजाराने खूप परेशान आहे। मला ॲलर्जिक सर्दी आणि असंख्य वेगवेगळे, आता मायग्रेन झाल्याच्या नंतर बॅक पेन येतो, हे सगळंच म्हणजे काही ना काही असे असंख्य असे आजार जडलेले आहेत मला आणि त्याचा इलाज काहीच होत नाही। डॉक्टरांनी हात टेकले की, कारण कसं आहे की गोळी खाल्ल्याच्या नंतर राहील, पण ज्यावेळेस ते आवाज मला ऐकावासा वाटत नाही आणि तो आवाज मला म्हणजे हे ऐकवतायत जाणीवपूर्वक मला ऐकायला भाग पाडतायत, तर मग तेव्हा माझं डोकं आणखी दुखायला सुरू होतंच। मग किती वेळ आपण गोळ्या खाणार? 14 तारखेला हा जो प्रकार झाला होता त्यानंतर तुम्ही तक्रार कधी दिली आणि गुन्हा कधी दाखल झाला या प्रकरणामध्ये? 14 तारखेला मला पोलिसांनी दवाखान्यात नेलं होतं आणि माझा जबाब तिथं घेतला होता। मग त्याच्यानंतर गुन्हा FIRची कॉपी काय माझ्याकडे नाही आहे, कधी नोंद झाला त्याबद्दल मला काही कल्पना नाही।
तर बीड जिल्ह्यातली ही आणखीन एक अतिशय घृणास्पद लाजिरवाणी अशी घटना आहे। बीड जिल्ह्यामध्ये महिला वकिलाला अतिशय बेदम अशी मारहाण करण्यात आलेली आहे आणि यामागची पार्श्वभूमी अशी आहे की या वकिलाने भोंग्यांचा जो आवाज होता सातत्याने लाऊडस्पीकरने जो आवाज होत होता त्या संदर्भामध्ये तक्रार केली आणि सरपंच आणि 10 कार्यकर्त्यांनी शेतात तिला काठीने मारलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।